न्यूज 24 घडामोडी श्वास चालू घडामोडींचा। महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णकृती पुतळ्याच्या कामाचे लवकरच भूमिपूजन। आमदार संग्राम जगताप। राष्ट्रवादी ओबीसी विभागाच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन। जय ज्योती जय क्रांती घोषणांनी परिसर निनादले। महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची शैक्षणिक चळवळ देशाच्या परिवर्तनाची नांदी ठरली। त्यांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी शहरात उभारण्यात येत असलेल्या फुले दाम्पत्यांचा पूर्णकृती पुतळा शहराला भूषणावह ठरणार आहे। या कामाचे भव्य दिव्य भूमिपूजन करण्याचे नियोजन सुरू आहे। सदर कामाचे भूमिपूजन थांबले असले तरी पुतळ्याचे काम मात्र सुरू आहे। या कामाचे भूमिपूजन आणि त्याच वेळेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णकृती पुतळ्याचा संयुक्तिक लोकार्पण सोहळा लवकरच पार पडणार असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त माळीवाडा येथे राष्ट्रवादी ओबीसी विभागाच्या वतीने आयोजित अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी आमदार संग्राम जगताप बोलत होते। प्रारंभी महात्मा फुले यांच्या पुतळ्यास व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी राष्ट्रवादी ओबीसी विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष अमित खामकर, सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, माजी नगरसेवक किशोर डागवाले, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष आनंद लहामगे, विद्यार्थी सेलचे वैभव ढाकणे, राष्ट्रवादी डॉक्टर विभागाचे अध्यक्ष डॉक्टर रणजित सत्रे, बाली बांगरे, फुले ब्रिगेडचे अध्यक्ष दीपक खेडकर, गणेश पांढरे, मळू गाडळकर, किरण मेहत्रे, रोहित पाडोळे आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। या देशामध्ये स्त्री शक्ती करता पुढाकार घेतला, तिला शिक्षण मिळालं पाहिजे आणि शिक्षणाच्या माध्यमातून तिने समाज व्यवस्थेमध्ये मुख्य प्रवाहामध्ये आला पाहिजे अशा प्रकारचा विचार सावित्रीबाईंनी त्यांच्या जीवनामध्ये केला। त्याला पाठिंबा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी पाठिंबा दिला आणि पहिलं त्यांना शिक्षण दिलं आणि त्याच्यानंतर एक या देशामध्ये एक पहिली महिलांची शाळा, मुलींची शाळा अशी पुणे जिल्ह्यात सुरू झाली आणि आज आपण पाहतो की त्यांच्या विचारांमुळं, त्यांच्या महात्मा फुलेंच्या पाठिंब्यामुळं सावित्रीबाई शिकल्या आणि सावित्रीबाईंमुळं आज अनेक महिला शिकल्या आणि फक्त शिकल्या नाही तर या देशाच्या पंतप्रधान पदापर्यंत आणि राष्ट्रपती पदापर्यंत देखील महिला पोहोचल्या। आणि महिला आपण पाहतो की कुठल्या क्षेत्रामध्ये कमी नाही। ते कशामुळं आहे? ते फक्त आणि फक्त महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यामुळंच आज फक्त आपण ते पाहिलं मिळतं। जी महात्मा फुले चौकामध्ये जी आपल्याला कमान उभा करायची होती, जे लोकांनी याच्यामध्ये पुढाकार घेतलेला होता, जे लोक तुम्हाला सांगतो फक्त बोटं घालून निघून गेले, पण त्याला कुठेही कमानी करता त्या लोकांनी पुढाकार घेतला नाही। पण हरकत नाही, तुम्ही मला सांगितलं की जबाबदारी तुम्ही घ्या। मान्य डागवाले साहेबांच्या नेतृत्वाखाली आपले युवळे साहेब असतील, चिपळे साहेब असतील, हे सगळे मंडळींनी मला सांगितलं की तुम्ही तुमच्या वतीला पुढाकार घ्या आणि तुमच्या सर्वांच्या आज माध्यमातून तुम्ही आम्हाला सूचित केलं आणि तुम्ही सूचित केल्यानंतर आज ती संपूर्ण कमान की सावित्रीबाई फुले नगर आणि एक मोठं प्रवेशद्वार त्या ठिकाणी आज महात्मा ज्योतिबा फुले चौकामध्ये उभा केलेला आहे। त्याचा देखील आता लवकरच आपल्याला नाव टाकून त्याचा देखील एक वेगळा लोकार्पण सोहळा आपल्याला करायचा आहे। कारण निवडणुकीच्या अगोदर त्यांनी ते डिझाईन बनवलं होतं, 2-4 डिझाईन, पण त्या काही पसंत पडल्या नाही। त्या कमानीला किंवा त्या नावाला साजन असे ते नावं नव्हते, डिझाईन नव्हती, त्यामुळे आपण ते थांबवलं आणि आता ते काम आपण लवकरच ते नाव तयार झाल्यानंतर तुमच्या सगळ्यांची वेळ घेऊन तो कार्यक्रम देखील आपल्याला चांगला भव्यदिव्य कार्यक्रम, कारण की नगरमध्ये अनेक वेगवेगळे नावं आहेत, पण सावित्रीबाईंचं नाव द्यायचं म्हटलं तर त्या नावाला शोभन अशी कमान आणि त्या नावाचं देखील तशा प्रकारे डिझाईन असली पाहिजे, तसं नियोजन आपण केलेलं आहे। त्यामुळं याचा देखील कार्यक्रम लवकर केला जाईल आणि आज या सावित्रीबाईंच्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना उपस्थित असणाऱ्या सर्व नगरवासियांना मी मनपूर्वक अशी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर।